1955 साली शेक्सपियरच्या ऑथेल्लो नाटकाचं मराठी भाषेमध्ये झुंजारराव म्हणून रूपांतरित करून बाबूराव पेंढारकर सादर करत होते। त्यात राजाभाऊ परांजपे सुद्धा अभिनय करत होते। पुण्याच्या एका प्रयोगादरम्यान राजाभाऊ मुंबईत एका चित्रीकरणात अडकले होते। दुसऱ्याच दिवशी प्रयोग होता आणि तो कसा करायचा हा मोठा पेच निर्माण झाला होता। त्यावेळेला आनंद धुमाळ यांनी शरदरावांचं नाव सुचवलं। एका रात्रीत धुमाळांच्या मदतीनं सगळी तयारी करून शरदरावांनी ती भूमिका बजावली। खुद्द बाबूराव पेंढारकरांनी विंगेत उभं राहून त्यांचं काम बघितलं। प्रयोग पूर्ण झाल्यावर त्यांनी सांगितलं की या पुढील प्रयोगात परांजपे काम करणार नाहीत, तुम्हीच करा। यावरून शरदरावांचं आपल्या कामावर असलेलं प्रेम आणि निष्ठा दिसून येते। धूमधडाका चित्रपटाचा मुहूर्त होणार त्याच्या आदल्याच दिवशी सुद्धा स्क्रिप्टवरून महेश कोठारे आणि शरद तळवलकर यांच्यात थोडासा वाद झाला। महेश कोठारे त्यांचे रिप्लेसमेंट सुद्धा शोधायला लागले, पण मुहूर्ताच्या दिवशी मात्र शरद तळवलकर आले आणि महेश कोठाऱ्यांना म्हणाले, आपण हा चित्रपट एकत्र करूयात। चित्रपट तर आपण सगळ्यांनीच पाहिलाय, त्यामुळे शरदरावांच्या अभिनयाबद्दल बोलण्याची काही गरजच नाही।